नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे स्वागत. जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या सवलतींचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अण्णासाहेब जोल्ले. माझी बेळगाव जिल्हा बँकेवर तुम्हा सर्वांच्या सहकार्याने अध्यक्ष म्हणून निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. तर मी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली ते फक्त कृषी संघ संस्थांच्या व जिल्हा बँकेच्या विकासासाठी घेतली असून या बँकेमार्फत शेतकऱ्यासाठी तसेच महिला स्वसहाय संघाच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. बारवाड येथील जय किसान विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघ असं जिल्हा बँकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या पत वितरण समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना अण्णासाहेब जोल्ले यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की मी अध्यक्ष व्हायला आणि बारवाड येथील जय किसान कृषी संघास पत मंजूर झाली हे तुमचे व माझे भाग्यच आहे. आज जे पत मंजूर झाले आहे त्यातून सर्व सभासदांना लाभ मिळवून द्या. आणखी पत लागली तर परत मंजूर करतो असे सांगून कर्नाटकातच नव्हे तर देशात ही बँक आदर्श बनविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार शशिकला जोल्ले म्हणाले की निपाणी मतदारसंघ म्हणजे माझं माहेर आहे. माझ्या माहेरात तुम्ही सर्वजण मला 3 वेळा निवडून दिलात हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. जोल्ले कुटुंबाचे व बारवाड गावचे नाते फार घट आहे, त्यामुळे बारवाड गावाला कधीच विसरू शकत नाही. आतापर्यंत बरीच विकास कामे राबवली आहेत व इथून पुढेही या गावासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगून ग्रामदैवत हनुमान देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी त्वरित निधी मंजूर करून देतो असे सांगितले. यावेळी हाल शुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, निपाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष बाळासाहेब कदम, हाल शुगर संचालक श्रीकांत वन्ने, संजय देसाई आदींनी मनोगती व्यक्त केली. प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन राजेंद्र निगवे यांनीकडून संघाच्या स्थापनेविषयी व प्रगतीविषयी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा व 10वीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जय किसान संघाच्या सभासदांना मंजूरपत वितरण करण्यात आले. यावेळी हाल शुगर संचालक शरद जंगटे, पवन पाटील, रमेश पाटील, देवाप देवकते, भरत नसलापुरे, राजू भद्रगडी, श्री नवले, श्री आंबी, शिरीष कमते, महांतेश पाटील, रोहित निर्वाणे, वसंत कोणी, संजय सुतार, सुषमा पाटील, राजेश्री पाटील, संभाजी पांडव, धोंडराम चौगले, अभय निर्वाणे, बापूसाहेब पाटील, गुंदर निर्वाणे, विक्रम बडगेर यांच्यासह भाजप कार्यकर्ते, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने यांनी तर आभार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चौगुले यांनी मानले. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. तर ते आपल्या अण्णासाहेब जोल्ले यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून आपण अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं गरजेचं आहे. कारण या सोसायटीसाठी अख्ख्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाची उलटापालट झाली आणि आपल्या सोसायटीला मंजुरी मिळाली. या 32 सोसायटीची मंजुरी मिळण्यासाठी अख्खा राजकारण कसं घडवून देता येईल तुम्ही आम्ही सर्वांनी डोळ्याने बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्या निपाणीचा आमदार जोल्ले यांचाही ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर अर्चना ठाकरे चेअरमन जयकुमार खोत साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर संचालक शरद जंगटेकर यांची आता सोन्याचा दिवस हा संकष्टी आहे. कुठलंही काम करताना आपण गणेशाचं अभिवादन करूनच करतो. या ठिकाणी आता आमचा खरंच भाग्याच्या दिवसाच्या अन्नावीने आम्हाला या ठिकाणी लाभले. आमच्या विनंतीने मानवी या ठिकाणी आले आणि पहिल्यांदाच आमचं प्रथम बॉन्ड वाटप कर्ज वितरण वाटप या ठिकाणी सादर होत आहोत. त्या ठिकाणी आमची जय किसान विविध प्राथमिक ग्रामीण सहकार संस्था साधारण 2020 साली स्थापन झाली. त्यानंतर टोटल मेंबर आमच्या संस्थेचे 100 आहे. टोटल कर्ज जे आम्ही जमीन घेतली त्यासाठी ती जवळजवळ 58 एकर आहे. त्यानंतर लोन सँक्शन आम्हाला 40,05,000 रुपये आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे आम्ही देणार आहोत ते साधारण 25,58,000 रुपये आहे. आणि टोटल आता जे कर्जदार घेणार आहे त्यांची संख्या 21 नंबर आहे. ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಹುಶಃ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಷ್ಟೋ ಜನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಒಂದು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬಂದು ಈಗ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಪತ್ ವಿತರಣಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಾರಾದರೂ ಬಂದಿದ್ರೆ ಅದು ಅಣ್ಣ ಅಂತೇಳಿ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ವೈನೀಜ್ ಅವರು ಸಹಿತ ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ರೈತರಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಈಗ ನಾವು ಬಹುಶಃ ಎಷ್ಟೋ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತಿರ್ತೇವೆ, ಅನೇಕ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾನು 42 ವರ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ.
ಇಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಂದೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಕ್ಕ ಇದ್ದು ತಕ್ಕ ನಾವೊಂದು 15-20 ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದ ಇದನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. ನೀವು ನೋಡ್ಬೇಕು, ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಭಾಗ್ಯ ಎಂದು ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತದೆ. आशीर्वाद केल्यामुळं निपाणी तालुक्याच्या ह्या निपाणी मतदारसंघाचं सेवा करण्याचं एक संधी तुमच्यामुळं आम्हाला मिळालं. आणि आज त्याच्यासोबत आज अण्णांना देखील, अण्णासाहेबांना देखील तुम्ही आशीर्वाद केला. काय आशीर्वाद केला? एक वेळेला खासदार तर केलाच होता, परंतु आता दुर्दैवानं खासदार नसतील, परंतु आज BDCC बँकेचे अध्यक्ष म्हणून ते आज तुमच्या समोर आहेत. ते निपाणी तालुक्यातल्या सोसायटीकडूनच निवडून येऊन ते BDCCचा अध्यक्ष झाले. हे पण आम्ही कधीही विसरणार नाही. दोघांना देखील तुम्ही संधी दिलाय सेवा करण्याची. आणि पूर्वीपासून आम्ही म्हणतोय की मी तुमची मुलगी आहे, मुलगीला एक संधी द्या. जावयाला पण संधी दिलाय. कारण जावई खुश तर मुलगी खुश, मुलगी खुश तर माहेरची मंडळी खुश. तर म्हणून आमचं दोघांचं देखील कर्तव्य आहे. जे आमदार म्हणून सेवा करायला मला संधी दिला, त्या आमदारकीच्या माध्यमातून आपण ह्या भागाचा विकास करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 2013 पासून आजपर्यंत विकास काय काय झालंय मी सांगण्यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर आहे. संजू बोलायला येत नाही, संजू त्याचे बोलायला येत नाही म्हणून माईक धरला, मोठंच डिमांड केलं त्याने. परंतु डिमांड करणं चुकीचं नाही आहे. कारण पूर्वीपासून 2004 पासून जोल्ले परिवार आणि बारवाड गावाचं एक नातं आहे. कारण 2004ला सदलगा मतदारसंघातून अण्णा निवडणुकीला उभारलं तर त्यावेळेपासून आमचा आणि तुमचा संबंध आहे. आणि त्यावेळेपासून संजू देसाई असू देत, आमचा धोंडरामन चौगले असू देत, निर्वाणे असू देत, निर्वाणे अण्णांचं तरी आता आजांचं आठवण येते मला, निर्वाणे काकांचं आठवण येते. कारण राजकारण करावं तर त्या काकासारखंच करायला पाहिजे. त्यांच्या पाठीमागं आता जरा ह्याने स्लो आहेत, काय माहित नाही मला. मराठीबद्दल नवक्यात सोसायटी आपला अध्यक्ष दिवे साहेबांना इथं पाहिजे म्हणून सर्वांना मिळून केला आणि त्याचं मेंबर होऊन पद मिळण्यासाठी बऱ्याच घटना घडलं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, काही सांगू शकत नाही. कारण त्याच्यासाठी मी चेअरमन व्हायचं परिस्थिती पण तुम्ही निर्माण करून दिला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि अध्यक्ष झाल्यावरच पद झाला, त्याचं सुद्धा माझं आणि तुमचं नशीब म्हणायचं. आणि आता 40 लाख ह्या संस्थेला पद आता मंजूर आता सगळ्यांना मिळणार आहे. एक तर एकरी 40,000 प्रमाणे मॅक्झिमम 5 लाखापर्यंत अशा प्रकारचं जे पद 0% व्याजाने मिळते. आणि ट्रॅक्टर आणि आपला पाईपलाईनसाठी 3% लोन मिळते. स्वसहाय्य संघांना सुद्धा त्यांनी किती बचत केलं त्याच्यावरनं 0% मधून त्यांचं सुद्धा लोन कृषी बँकेमध्ये मिळतंय. हे सगळं करत असताना आपल्याला माहीत असतं अजूनही बारवाड गावामध्ये, कारण ह्यांना 40 मेंबर आता नवीनच 57 मेंबर मिळालं म्हणून त्याला अद्याप सोसायटी असलं सुद्धा कर्ज मिळालं नाही असं काही वाटतंय. कारण कर्ज मिळालेलं कोणी राहू नये आणि कोणी राहिलं असलं तर सुद्धा सगळेजण ह्या संस्थेमध्ये मेंबर होऊन तुम्ही अर्ज करा. लगेच आम्ही किती शक्य होईल तेवढं मंजूर करून द्यायचा एक प्रयत्न, नक्कीच एक विश्वास घालतो. कारण आता आम्ही एकरी 40 आणि मॅक्झिमम मग 50,000चा आम्ही देत होतो. आता नवीन मेंबर झालं तर सुद्धा त्यांना 1 लाखापर्यंत लिमिट केलेलं आहे. पण अडीच एकर असलं तर 1 लाखपर्यंत मिळते. ते 50,000 लिमिट होते ते काढून 1 लाखापर्यंत केलेलं आहे. कारण हे नवीन मेंबर त्याच्यानंतर 3 वर्षाने एकदा वाढतंय, त्याच्यात मिळून जात आहे. आणि तुम्ही तुमचं मेंबर जर करता दुसरं सोसायटीला गेला असला तर तुम्ही इथं करून घेतला तर तिथे आता किती पद आहे तेवढंच मिळणार आणि शेअर पण ते ट्रान्सफर होणार. इकडं सर्वांना आपलं मेंबर या जय किसान सहकार संघामध्ये तुम्ही करून घ्यावं असं विनंती करतो. कारण बहुतेक करून फारसं एक सोसायटी आहे, तुम्हाला करत नाही, ह्याला करत नाही असं सांगितलंय. तुम्ही मात्र तसं करू नका. मी सर्व संचालक मंडळ चेअरमनला सांगतो, एक गावात डंगरा मारा, कोण येईल ते सगळ्यांना मेंबर करून घ्या.
कोण येईल ते सगळ्यांना कर्ज आज करा, मी मंजूर करायला तयार आहे. त्याचं काही एक तारीख शंका नाही. आणि मी अध्यक्ष झाल्यापासून एक नवीन स्कीम चालू केलं आहे. हे तर ॲग्रिकल्चर लोन 0% आणि 3% एवढं तर मिळतंय. हे सोडून सुद्धा आपल्याला बहुतेक बारवाडमध्ये कुठलीही बँक नाही असं वाटतंय मला. तर बँक आहे का कुठलं सोसायटी बँक नॅशनल बँक नाही, अर्बन बँक नाही. तुम्ही बँकेचं लोन म्हटलं तर बाहेरगावी मांगूरला जायला पाहिजे, तिथे इकडे कारंजाला जायला पाहिजे. भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आमचे तुमचे सर्वांचे लाडके नेते अण्णासाहेब जोल्ले BDC बँकेचे चेअरमन